ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान शंकरांनी दक्ष प्रजापतीला क्षमा केलीच होती आणि त्यांच्या अनुज्ञेनं त्यांच्या संमतीनं अन्य सर्व उपाध्याय ऋत्विज इत्यादींनी यज्ञकार्य सुरू केलं। आणि पहिल्यांदा जर काही केलं असेल तर त्या सगळ्या ब्राह्मणांनी हा यज्ञ संपन्न करण्याच्या दृष्टीने पूर्वी जे काही दोष निर्माण झालेले होते, रुद्रगणांच्या स्पर्शामुळं, भूतपिशाचाच्या संसर्गामुळं जे जे काही दोष निर्माण झाले होते, हे सगळे दोष नाहीसे करण्यासाठी, त्या स्थळाची अग्नीची शांती करण्यासाठी 3 पात्रांमध्ये भगवान विष्णूंसाठी पुरोडाश नावाच्या चरूचं हवन केलं। पुरोडाश म्हणजे यव किंवा तांदूळ वगैरे अशा धान्यांच्या पिठापासून तयार केलेला पदार्थ, जो थोडा लांबट गोल असतो, मध्ये थोडासा फुगीर असतो, त्याच्यात काही औषधी गोष्टी असतात, वनौषधी असतात। आणि असा हा पुरोडाश यज्ञीय अग्नीवरच भाजला जातो आणि आधी सगळ्या देवतांच्या आहुती दिल्यानंतर ह्या पुरोडाशाची आहुती दिली जाते। पचायला अतिशय हलका असतो आणि ह्या पुरोडाशाची कधीही खरकट वगैरे अशा अन्नामध्ये गणना होत नाही, तो फलाहारच समजला जातो। हा असा पुरोडाश तिथे यज्ञामध्ये त्याचं हवन झालं आणि स्वतः दक्ष ते हवीर द्रव्य हातात घेऊन उभे राहिले आणि तिथले जे अध्वर्य होते त्यांच्याबरोबर त्यांनी अत्यंत विशुद्ध चित्तानं भगवान श्रीहरींचं ध्यान केलं। जसं ध्यान केलं त्याच क्षणी भगवान महाविष्णू तिथे सगुण साकार रूपात प्रकट झाले। ते ज्या गरुडावरनं तिथे आले होते त्या गरुडाचे बृहत आणि रसंतर या नावाची जी सामस्तोत्र आहेत, हे जणू त्याचे पंख होते। दक्ष प्रजापतींनी श्रीहरींचं ध्यान केलं आणि त्या ध्यानात जो काही वेळ गेला असेल तेवढ्यात त्या गरुडानं आपल्या अतिशय महान वेगानं भगवान विष्णूंना तिथे जवळ आणलं। विष्णू महाराज प्रकट झाले, मात्र त्यांच्या अंगकांतीमुळं दश दिशा प्रकाशित झाल्या, उजळून गेल्या आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या देवतांचं तेज फिकट झालं, प्रभाव शून्य झालं। भगवान विष्णूंचा वर्ण सावळा होता, कमरेमध्ये सोन्याची कडदोरी होती, पीतांबर धारण केलेला होता, मस्तकावर सूर्यासारखा देदीप्यमान मुकुट होता। भगवंताचं मुखकमल, त्याच्या भोवती जे केस होते, अलकावली होती, त्याच्यामुळे जणू काही तिथे आजूबाजूला भोवरेच गुंजारव करतायत असं वाटत होतं। कानात अतिशय तेजस अशी कुंडल होती, सोन्याच्या आभूषणांनी त्यांचे 8ही बाहू सुशोभित होते, की जे भक्तांच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात। 8ही भुजांमध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, बाण, धनुष्य, गदा, खड्ग, ढाल इत्यादी आयुध होती आणि ही सगळी आयुध हातात धरल्यामुळं ते एखाद्या सुंदर अशा वृक्षासारखे दिसत होते। भगवंताच्या हृदयावर श्रीवत्स चिन्ह होतं, गळ्यामध्ये सुंदर अशी वनमाळा होती, चेहऱ्यावर अतिशय उदार हसू आणि
त्यांची दृष्टी, त्यांचे कटाक्ष सगळ्यांना आनंदी करणारे होते. त्यांच्या त्या उपस्थितीमुळं आजूबाजूचं सगळं जग हे आनंदमग्न झालं. त्यांच्या बाजूला जे पार्षदगण होते ते राजहंसासारख्या शुभ्र अशा पंख्यांनी चवऱ्यांनी त्यांना वारा घालत होते आणि त्यांच्या मस्तकावर चंद्रासारखं अतिशय स्वच्छ शुभ्र असं छत्र शोभून दिसत होतं. भगवंत उपस्थित झालेत, प्रकट झालेत असं बघितल्याबरोबर इंद्र, ब्रह्मा आणि भगवान शंकर इत्यादी सर्व देवेश्वर, सगळ्या देवता, गंधर्व, ऋषी ही सगळी मंडळी उठून उभी राहिली. आजकाल आपण स्टँडिंग ओव्हेशन शब्द वापरतो ना, तसं त्यांनी उत्थापन दिलं, उठून त्यांचं स्वागत केलं आदरानं आणि सगळ्यांनी नमस्कार केला. त्यांना बघितल्यानंतर उपस्थित आजूबाजूच्या सगळ्या देवदेवतांची कांती ते सगळं फिकट गेलं, होत गेलं. जीभ लडखडायला लागली. नेमकं काय बोलावं तेच कोणाला कळेना, शब्द नीट फुटनात आणि सगळी मंडळी गोंधळून गेली. कारण असे अचानक भगवंत प्रकट होतील ही कल्पनाच कोणाला नव्हती. आपली ओंजळ आपल्या मस्तकावर धरून ते सगळे उभे राहिले आणि नमस्कार करायला लागले. ब्रह्मदेवांना किंवा त्यांच्यासारख्या इतरांना सुद्धा भगवान महाविष्णूंचा महिमा कळण्या इतकी बुद्धी उपलब्ध नसते. असे हे भगवान विष्णू भक्तांवर कृपा करण्यासाठी आपलं दिव्य रूप धारण करून समोर उपस्थित आहेत असं बघितल्यानंतर ज्याला जशी जमली तशी त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. सर्वप्रथम दक्ष प्रजापतीने एका उत्तम अशा पात्रामध्ये पूजेची सामग्री घेतली. नंद सुनंदादी पार्षदांच्या मुळे वेढले गेलेले प्रजापतींचे परमगुरु भगवान यज्ञेश्वर त्यांच्याजवळ गेले आणि अतिशय आनंदित होऊन विनम्र भावानं हात जोडून ते भगवंतांना शरण गेले आणि दक्ष भगवंताची स्तुती करायला, भगवान महाविष्णूची स्तुती करायला उद्युक्त झाला. काय म्हणाला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.